गुड मॉर्निंग. आज लवकर आमचा व्लॉग सुरू झाला आहे. सकाळी गरम पाणी ठेवण्यापासून. थंडी खूप पडत आहे मागच्या 2-3 दिवसांमध्ये. त्यामुळे काय माझं पिल्लू डोळे चोळतच उठून झालेलं आहे की आई कुठे दिसत नाही आहे. उठल्या आईला चिकटून झालेला आहे. आणि आज आम्ही ओपनिंग केलेला आहे हा नवीन कॉफीचा मग, ज्यामध्ये मला कॅपेचिनो ट्राय करायची होती. पण म्हटलं ठीक आहे, सकाळ तर ते काही शक्य नाही आहे. म्हटलं मस्त आपली ब्लॅक कॉफीच छानपैकी ट्राय करू. म्हणून मी आपली माझी कॉफी तयार केली. त्याच्यानंतर पिल्लूसाठी छान असं हळद आणि पाणी तयार केलं. म्हटलं आजचा दिवस जे काय आहे ना तो नवीन प्रकारे सुरू करूया थोडासा. एक ब्लॅक कॉफी आणि एक इकडे हळद पाणी. तुम्ही पण देत असालच ना तुमच्या मुलांना हळद पाणी. स्वराज्याला ॲक्च्युली खूप आवडतं हे, स्वतःहून तो आवडीने पितो. पण आज आमचा बेत म्हटलं की खाली पिण्यापेक्षा तो म्हणाला चल आईवर टेरेसवर जाऊयात, वेळ आहे. म्हटलं चल, थंडी पडली आहे, त्यात थोडंसं ऊन डोकावत होतं. थोडा आम्हाला आज उठायला वेळच झाला होता. हे बघा, चांगला सूर्य डोकावत होता वर येऊन. 7-7:30ची वेळ आहे, पण चांगलं ऊन पडलं होतं. छान असं हे छान गार वारंमधून थोडीशी मधनंच उन्हाची झुळूक छान वाटत होती. सकाळची अशी जी सकाळची प्रहर असते ना ती खूप छान वाटते. जे दिवसाचा जो आपला प्रवास असतो दिवसभराचा, तो क्षीण काढण्यासाठी अशी जर सकाळी सुरुवात झाली ना तर मग तर एकदम एक नंबर. मग अशातच आम्ही सूर्याची किरणं आणि थंडी अनुभवत छानपैकी मी माझी कॉफी ट्राय केली. पण अशात मजा काय असते माहिती आहे का, ह्या निमित्तानं मला स्वराज्याबरोबर वेळ घालवायला मिळतो. स्वराज्य माझा हा मुलगा, त्यात त्याची मस्ती चालूच होती. अशा प्रकारे आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवतो. मोस्टली आम्ही दोघीच जास्त वेळ असतो, त्यामुळे आमचं असं चालू असतं काही ना काहीतरी मजा करणं. कसं आहे ना, ह्या वयामध्ये आपण मुलांसोबत घालवलेला वेळ हेच त्यांच्यासाठी एक मेमरी असते. ते स्वतः आपल्याला बघत असतात, काही ना काहीतरी चालू असतं की आपण काय करतो, आपण कसे वागतो, ह्या गोष्टींवर त्यांचा दिवस त्यावर डिपेंड असतो. त्यात थोडीशी मी माझ्या गाण्याची प्रॅक्टिस केली सकाळी. मला गाणी म्हणायला आवडतात. मग मी छान गाणी अशी वेगवेगळी छान वातावरणामध्ये गाणी म्हणून बघितली. मग छान वाटलं की जेणेकरून ती रियाज मी अजून सोडलेला नाही याचा मलाच आनंद झाला खूप. आणि खूप दिवसांनी गाणं म्हटल्यानंतर मी खूप खुश झाले. मग काय झालं, आता म्हटलं बास झालं, दुनिया का नाराज जमे रहो म्हणायची वेळ आलेली आहे. म्हटलं चला आता आपण आपल्या कामाला लागूया.